पंजाब डक आज आहे 18 मे 2025 आणि मी आता हरिद्वार येथे आहे आणि हरिद्वारहून आता दिल्लीकडे जात आहे. तर या ठिकाणून परत आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, जशी वेळ भेटेल तशी तुम्ही शेत तयार करून ठेवा. कारण की राज्यामध्ये आज 18 मे पासून तर 31 मे पर्यंत धोधो पाऊस पडणार आहे, मुसळधार पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर पाऊस मुसळधार कसा असणार आहे, पहिल्यांदा मुसळधार पाऊस सांगतो. सुरुवातीला जास्त मुसळधार पाऊस मुंबईला जास्त पडणार आहे, म्हणून मुंबईकरांनी पहिल्या पावसामध्ये तुमचं जनजीवन विस्कळीत होणार आहे. म्हणून तुम्ही याची काळजी घ्यावी. कारण की 18 मे ते 30 मे दरम्यान मुंबईला अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यासाठी देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पुणे जिल्ह्याला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, त्याच्यानंतर संपूर्ण कोकणपट्टी मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणजे 18 मे ते 30 मे दरम्यान. म्हणून त्यांनी सगळ्यांनी सतर्कतेची काळजी घ्यायची. आणि राज्यात सांगायचं झालं तर नगर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे, बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे, त्याच्यानंतर संभाजीनगरला पडणार आहे, जळगावला पडणार आहे, त्याच्यानंतर जळगावला पडणार आहे, इकडं बुलढाणा, अकोला, अमरावती तिकडे देखील मुसळधार पाऊस पडणार. म्हणजे सांगायचं झालं तर 18 मे पासून तर 30 मे पर्यंत 18 पासून जवळपास 12 दिवस दररोज 2-2 दिवस भाग बदलत ओढे नाले वाहतील असा पाऊस पहिली वेळ मेच्या शेवटच्या आठवड्यात येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मग सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडेच मध्ये जोराचा पाऊस पडणार आहे. कोणतंही गाव याच्यातून वंचित राहणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर म्हणजे आज आहे 18 मे 2025. म्हणजे आजपासून जवळपास 12 दिवस राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे. वड्याला पाणी येणार आहे, नाल्याला पाणी येणार आहे, नदीला देखील. म्हणजे त्याच्यानंतर 22 मे ते 30 मे दरम्यान नद्याला देखील पाणी येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे बऱ्याच काही अशा नद्या आहेत त्यांना देखील म्हणजे ओढे नाले वाहणार आहेत, म्हणून हे लक्षात घ्यायचं. आणि नद्याला देखील पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण काय झालं, परिस्थिती अशी की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे आणखीन शेत दुरुस्त नाहीत. शेतकऱ्याला सांगू इच्छितो ह्या म्हणजे 12 दिवसामध्ये काही भागामध्ये पाऊस नसणार, त्यावेळेस तुम्ही काय करा, रोटावेटर, कल्टिवेटर करून तुम्ही तुमचे शेत तयार करून ठेवा. कारण की राज्यामध्ये म्हणजे 18 मे ते 30 मेचा खूप जोराचा पाऊस पडणार आहे. एवढा मान्सून पूर्व पाऊस मला कधी पाहायला भेटणार नाही. इतका पाऊस हा